नमस्कार. आज आपण एका जबरदस्त गोष्टीबद्दल बोलणार आहोत. एका देशाच्या जन्माची कहाणी. ही गोष्ट आहे आपल्या भारताच्या आत्म्याची, म्हणजे आपल्या संविधानाची. ते कसं बनलं आणि त्यानं आपल्याला कसं घडवलं हेच आपण आज पाहणार आहोत. कधी विचार केलाय की शून्यातून एक राष्ट्र कसं उभं करायचं? प्रश्न खूप मोठा आहे नाही का? पण स्वातंत्र्याच्या वेळी आपल्या भारतासमोर बरोबर हेच आव्हान उभं ठाकलं होतं. तर मग चला बघूया हे मोठं काम नक्की कसं पूर्ण झालं. तर आपण थेट जाऊया 1947 साली. विचार करा, एका बाजूला स्वातंत्र्याचा आनंद आहे, पण दुसऱ्या बाजूला फाळणीच्या वेदना, अनिश्चिततेचं वातावरण, सगळं काही एकत्रच घडत होतं. तो काळ खरंच खूप खूप आव्हानात्मक होता. एकाच वेळी किती गोष्टी सांभाळायच्या होत्या याचा विचार करा. फाळणीमुळे जे लाखो लोक निर्वासित झाले होते त्यांचं पुनर्वसन करायचं होतं. मग इकडे 500पेक्षा जास्त वेगवेगळी संस्थानं होती, त्यांना भारतात सामील करून घ्यायचं होतं. आणि या सगळ्यांना एकत्र ठेवण्यासाठी एक मजबूत सरकार कसं बनवणार? या सगळ्या प्रश्नांचं एकच उत्तर समोर येत होतं, एक मजबूत लिखित संविधान. ही फक्त एक गरज नव्हती, तर भारताला एकसंध ठेवण्यासाठीची सगळ्यात महत्त्वाची अट होती. आता हे एवढं मोठं आव्हान पेलण्यासाठी भारताच्या कानाकोपऱ्यातून त्यावेळचे सर्वोत्तम लोक एकत्र आले. यात मोठे नेते होते, विचारवंत होते, कायद्याचे जाणकार होते, आणि या सगळ्यांनी मिळून एक सभा तयार केली, जी भारताचं भविष्य लिहिणार होती. तिचं नाव होतं संविधान सभा. आणि मग खरं काम सुरू झालं. जुलै 1946 मध्ये संविधान सभेची स्थापना झाली. मग 9 डिसेंबरला ती ऐतिहासिक पहिली बैठक पार पडली. आणि फक्त 2 दिवसांतच 11 डिसेंबरला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या रूपात या सभेला एक अध्यक्षही मिळाला. भारताच्या भविष्यासाठीची ही पहिली पण खूप महत्त्वाची पावलं होती. ही फक्त काही नावं नाहीत, हे सगळे म्हणजे विचारांचे मोठे प्रवाह होते. सरदार पटेलांसारखे कणखर नेते होते, तर पंडित नेहरूंसारखे दूरदृष्टी असलेले आदर्शवादी नेतेही होते. या सभेत देशाच्या प्रत्येक भागातून प्रत्येक विचाराचे लोक होते. आणि म्हणूनच आपलं संविधान हे कुठल्या एका व्यक्तीचं नाही, तर संपूर्ण भारताच्या एकत्रित बुद्धीचं प्रतीक आहे. आता बघा, संविधान सभेत काम करण्यासाठी अनेक छोट्या मोठ्या समित्या बनवल्या होत्या. पण त्यात एक समिती अशी होती जिच्या खांद्यावर सगळ्यात मोठी जबाबदारी होती. ती म्हणजे संविधानाचा खरा आराखडा म्हणजे ड्राफ्ट तयार करण्याची जबाबदारी. ह्या मसुदा समितीला आपण खरं तर संविधानाचे चीफ आर्किटेक्ट्स म्हणू शकतो. कारण त्यांचं काम फक्त कागदावर काहीतरी लिहिणं नव्हतं, तर भारताच्या लोकांच्या ज्या आशा होत्या, ज्या आकांक्षा होत्या, त्यांना कायद्याच्या मजबूत पायावर उभं करणं होतं. आणि या सगळ्यात महत्त्वाच्या समितीचं नेतृत्व कोण करत होतं, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पण त्यांना संविधानाचे शिल्पकार असं का म्हणतात? तर त्याचं कारण असं आहे की त्यांचं काम फक्त अध्यक्ष म्हणून सही करण्यापुरतं नव्हतं. त्यांनी काय केलं तर वेगवेगळे अगदी विरुद्ध विचार असलेल्या लोकांना एकत्र आणलं, त्यांच्यात समन्वय साधला, प्रत्येक मुद्द्यावर खोलवर चर्चा घडवून आणली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारताची सामाजिक परिस्थिती समजून घेऊन एक असा मसुदा तयार केला जो सगळ्यांना आपला वाटेल. म्हणून त्यांचं योगदान हे फक्त नेतृत्वाचं नाही, तर खऱ्या अर्थाने निर्मितीचं होतं. बरं, मग ही निर्मितीची प्रक्रिया नक्की चालली कशी? किती वेळ लागला? किती मेहनत होती यात? चला बघूया. हे काम काही दिवसांचं किंवा महिन्यांचं अजिबात नव्हतं. हा एक खूप मोठा प्रवास होता, जवळपास 3 वर्ष चाललेला. डिसेंबर 1946 मध्ये सुरुवात झाली आणि नोव्हेंबर 1949 मध्ये जाऊन कुठेतरी अंतिम मसुदा तयार झाला. ही टाईमलाईन बघितली की लक्षात येतं की हे काम किती मोठं होतं. अगदी अचूक सांगायचं तर 2 वर्ष, 11 महिने आणि 18 दिवस. यातला प्रत्येक दिवस भारताचं भविष्य घडवण्यासाठी महत्त्वाचा होता. आणि या काळात किती बैठका झाल्या असतील? तब्बल 145. याचा अर्थ काय? तर संविधानातला प्रत्येक नियम, प्रत्येक शब्द हा असाच लिहिला गेला नाहीये. त्यावर वाद झालेत, चर्चा झाल्यात, आणि मग कुठेतरी एकमत होऊन तो शब्द तिथे आलाय. हेच या कामाचं खरं सौंदर्य आहे. आपले संविधान बनवणारे लोक फक्त हुशार नव्हते, तर खूप व्यवहारकुशल होते. त्यांनी जगभरातल्या संविधानांचा अभ्यास केला. ब्रिटनकडून संसदीय प्रणाली घेतली, अमेरिकेकडून मूलभूत हक्क घेतले, आयर्लंडकडून काही सामाजिक तत्त्व घेतली.
पण त्यांनी काहीही कॉपी पेस्ट केलं नाही. त्यांनी या सगळ्या गोष्टी घेतल्या आणि त्यांना भारतीय परिस्थितीनुसार बदललं. त्यामुळे आपल्या संविधानाचा विचार जागतिक आहे, पण त्याचा आत्मा मात्र 100% भारतीय आहे. चला, आता या सगळ्या प्रक्रियेच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, संविधानाच्या हृदयाकडे, त्याच्या आत्म्याकडे. ही प्रस्तावना, किंवा ज्याला आपण प्रिॲम्बल म्हणतो, तो आपल्या संविधानाचा आत्मा आहे, असं म्हटलं जातं. अगदी मोजक्या शब्दात ती आपल्याला सांगते की एक देश म्हणून आपण कोण आहोत आणि आपल्याला पुढे जाऊन काय बनायचं आहे. या प्रस्तावनेची सुरुवातच बघा किती ताकदीची आहे. आम्ही भारताचे लोक. या पहिल्या 3 शब्दांमध्येच सगळं काही आलंय. याचा अर्थ, ही जी शक्ती आहे ती कोणत्या राजाकडून किंवा परकीय सत्तेकडून आलेली नाहीये. ती थेट आपल्याकडून, म्हणजे भारताच्या जनतेकडून आलेली आहे. थोडक्यात सांगायचं तर, ही प्रस्तावना आपल्याला 4 मोठी वचनं देते. ती म्हणजे न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. हे फक्त शब्द नाहीत, तर एका आधुनिक भारताचा पाया आहेत. याच 4 खांबांवर आपलं राष्ट्र उभं आहे. इथे 2 तारखांमध्ये नेहमी थोडा गोंधळ होतो. तर 26 नोव्हेंबर 1949 हा तो दिवस आहे ज्या दिवशी आपलं संविधान तयार होऊन स्वीकारलं गेलं. म्हणून तो आहे आपला संविधान दिन. आणि मग 26 जानेवारी 1950 हा तो दिवस आहे ज्या दिवशी ते खऱ्या अर्थाने लागू झालं आणि भारत एक प्रजासत्ताक बनला. म्हणून तो आहे आपला प्रजासत्ताक दिन. आणि ही 26 जानेवारीची तारीख निवडण्यामागेही एक खास कारण होतं. 1930 साली याच दिवशी पूर्ण स्वराज्याची घोषणा झाली होती. त्या ऐतिहासिक दिवसाचा सन्मान करण्यासाठी ही तारीख निवडली गेली. आपल्या घटनाकारांनी आपल्याला फक्त एक पुस्तक दिलं नाहीये, तर एक जिवंत दस्तऐवज दिलाय, म्हणजे जो काळानुसार बदलू शकतो, स्वतःला जुळवून घेऊ शकतो. पण आता इतक्या वर्षानंतर, आजच्या काळात आपल्या सगळ्यांसाठी या संविधानाचा नेमका अर्थ काय आहे? ते फक्त एक कायद्याचं पुस्तक आहे की आपल्या रोजच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग आहे? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.